भाई यार म्हणजे काय ठोकले यार ऑस्ट्रेलियाला. येला का तुम्हाला होगा पर हिसाब आम्हाला होगा. यार म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने का सेंचुरी ठोकली. मी सांगतो यशस्वी जयस्वाल खूप खतरनाक ठोकली भाऊ. म्हणजे यार मिचेल स्टार्क खूप म्हणतो आणि यार छोटा बंदा आहे खरं की मी सांगतो ना जे यशस्वी जयस्वाल बंदा आहे प्लेयर आहे तो जो आहे ना डिस्ट्रॉयर आहे. एक प्लेअरचं करिअर खतम करत आहे. पहिलं केलं जेम्स अँडरसनचं आणि त्यानंतर केलं मिचेल स्टार्कचं. करिअर खतम नाही केलं पण यार कॉर्नरच्या कतारीवरच आहे. यार 22 सालचा बंदा आहे. सांगते तो मिचेल स्टार्कला म्हणतो की भाई तू जे फास्ट बॉलर आहे तो 150च्या गतीने यार मोठे मोठे दिग्गज बॅट्समॅन भेटेन तो त्याला म्हणतो की यार तुमची बॉल स्लो येत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की बंदचा कॉन्फिडन्स लेवल पाय आणि 160 रन ठोकले ऑस्ट्रेलियाच्या टॉप गोलंदाजी पुढं. भाई मी सलाम म्हणतो यशस्वी जयस्वालला सलाम. आणि त्यासह विराट कोहलीला किंग कोहली होते. जवळपास 1 वर्ष झाला विराट कोहलीचं आपल्याला बल्लेबाजूचं आपल्याला बॅटिंगमधून आपल्याला सेंचुरी पाहायला भेटली नाही. 1 वर्ष करीब आपल्याला वाट पाहायला लागली पण ती वाट आज संपली आहे. कारण की विराट कोहलीने एक चांगली सेंचुरी मारली आहे. आणि मला विराट कोहली पहिल्यापासूनच होतं म्हणजे काल जी ऑप्शन म्हणजे सॉरी आपण म्हटलं की जेव्हा स्टम्प झालं डे 2मधलं तेव्हा विराट कोहली आला आणि त्या मॅचमध्ये एक रिॲक्शन करू राहिला होता. तोच रिॲक्शनचा ॲक्शन झाला आणि सेंचुरी मारली आहे आणि भारत 500च्या वर गेला आहे. आणि ह्या भारत यामध्ये टेस्ट मॅचमध्ये भारत जिंकते 90% भारत जिंकते या टेस्ट मॅचमध्ये. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट करू की ऑस्ट्रेलियाची कडक गोलंदाजी असून पण भारत 500चा रन करू गेला. कारण की ऑस्ट्रेलियाची जे खतरनाक बॉलिंग त्याची आहे मिचेल स्टार्क जॉस हेझलवूड आणि पॅट कमिन्ससारखे 3 महान गोलंदाज पुढं यार 500 रन मला वाटलं होतं की यार ऑस्ट्रेलिया एवढी खराब बॉलिंग करणार आहे. यार बेदतीची गोष्ट नाही कारण की ऑस्ट्रेलियासारखी आपली महान टीम जे आहे ते 500च्या वर एवढे रन स्कोर करतात ते म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट की यशस्वी जयस्वालची इनिंग जी होती ती खूप होती. आणि यात म्हणू शकतो केरळला म्हणू शकतो 70 रनची चांगली इनिंग केली जी पार्टनरशिप होती ती खूप चांगली होती. आणि त्यासह भारत 500च्या रनवर जाऊ शकला. आणि ही ओपनिंग पार्टनर चांगली होती त्यामुळे केरळ आणि यशस्वी जयस्वालचं बघायला पाहिजे की किती मस्त. आणि त्यानंतर जेव्हा आता भारत बोलून झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया 3 विकेट पाडली आहे. तर यामध्ये समजू शकतो की ऑस्ट्रेलिया किती दबावामध्ये आहे. पहिले तर 500 रन गेले त्यानंतर 3 विकेट गेला. त्यामध्ये भारत 100% जिंकते मी सांगतो. पहिले 90 म्हटलं होतं. आता मला वाटते की जर चांगलं गोलंदाजी अजून चांगली केली तर मला वाटते की मॅच उद्या संपू शकते आणि भारत पहिला सामना जिंकू शकते. तर ऑक्शन लाईव्ह सुरू आहे तर मी सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.